सर्वांना नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती. मी शीतल बोराडे, सावित्री शक्तीपीठ यवतमाळ, सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. 11 एप्रिल क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या क्रांतिकार्याला व त्यांच्या स्मृतीला माझे कोटी कोटी अभिवादन. या निमित्ताने मी आपणासमोर घेऊन येत आहे ज्योतिराव फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती. आधुनिक भारतातील आद्य क्रांतिकारक महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ अनेक दृष्टीने अपूर्व असा आहे. या ग्रंथातून त्यांच्या विचारांचे सर्वस्वी प्रतिबिंब उमटलेले दिसते. या काळात ब्रिटिश सत्तेची पाळेमुळे भारतात रुजली जाऊन औद्योगिकरणाला सुरुवात झाली होती. बहुजनांच्या विदारक अवस्थेची करुण कहाणी बयान करून खास फुल्यांच्या बोचऱ्या शैलीचे शेतकऱ्यांचे आसूड धर्ममार्तंड व शासक वर्गावर ओढता ओढता मूलग्रामी क्रांती सिद्धांताची मांडणी करणारा हा ग्रंथ आहे. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शूद्रादी शूद्रांना विद्येपासून वंचित ठेवून त्यांचे शोषण करणारी ब्राह्मणी व्यवस्था व सत्ता टिकवून ठेवण्यासाठी याच व्यवस्थेला जोपासणारे इंग्रजांचे शूद्राविरोधी धोरण उघड करणारा हा ग्रंथ आहे. राजकीय सत्ता बहुजन सुखाय आणि बहुजन हिताय राबवली जावी हा फुल्यांचा आग्रह होता. हा ग्रंथ 18 जुलै 1883 मध्ये लिहिला गेला आणि त्यांची एकूण 5 प्रकरणे आहेत. अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाविषयी जाणून घेणार आहोत. ब्राह्मणांकरवी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नाडवणुकीच्या वर्णनापासून या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणाची सुरुवात होते. शेतकऱ्यांच्या जन्मापासून ते मरणापर्यंत, शेतकऱ्यांच्या जन्मापासून ते मरणापर्यंत त्यांना धर्मरूपी चरकात ब्राह्मण कसे पिळवून काढतात याचे अत्यंत मार्मिक वर्णन या प्रकरणामध्ये ज्योतिराव फुले यांनी केलेले आहे. दुसऱ्या प्रकरणात महात्मा फुले यांनी युरोपियन सरकारच्या कारस्थानी कामगारांच्या अष्टपैलू विलायती अकलेची खरडपट्टी काढलेली आहे. इंग्रज सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी तर कंगाल झालाच आहे, पण त्यासोबतच लोहार, सुतार, कोष्टी हेही उपासमारीने देशोधडीला लागल्याचे महात्मा फुल्यांनी दाखवून दिले आहे. शासकीय सेवांमध्ये ब्राह्मणांचे प्रचंड प्राबल्य असून ते शेतकऱ्यांना कसे नाडवतात याचे अत्यंत प्रभावी वर्णन या प्रकरणामध्ये ज्योतिराव फुले यांनी केलेले आहे. तिसऱ्या प्रकरणात समाजशास्त्रीय विचारांचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला दिसते. भारतातील मूळ निवासी अनार्य असून आर्य ब्राह्मण हे इराणमधून आलेले आहेत आणि ब्राह्मणांनी या देशातील मूळ निवासियांचे शूद्र आणि अतिशूद्र असे भेद करून त्यांना त्रास देण्यासाठी मनुस्मृतीसारखे कठोर जुलमी व पक्षपाती कायदे केले आणि ज्ञानशून्य शूद्रांची स्थिती पशुपेक्षाही खालावलेली असल्याचे यात ज्योतिराव फुले यांनी प्रतिपादन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात फुल्यांनी शेतकऱ्यांच्या विदारक हवालदिल अवस्थेचे प्रतिकात्मक वर्णन केले आहे. एक शेतकरी कोर्ट आणि कचेऱ्यातील खटल्यांमुळे बेजार होऊन कसा नागविला गेला याचे वर्णन या प्रकरणामध्ये केले आहे. फुल्यांचा ब्राह्मणांविषयी आक्रोश आणि शेतकऱ्यांविषयी अतीव कणव वाचकांना अंतर्मुख करणारी आहे. 5व्या प्रकरणात फुल्यांनी आर्यभट ब्राह्मणास व तत्कालीन सरकारला महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. या देशाची उन्नती करायची असेल, या भारत देशाची उन्नती करायची असेल तर लोकांची लुबाडणूक थांबवून योग्य वर्तन केल्याशिवाय देशाची उन्नती होणार नाही
असे या प्रकरणामध्ये ज्योतिराव फुले यांनी ठणकावून सांगितलेले आहे. महात्मा फुले यांची चळवळ स्वातंत्र्य, समता आणि माणुसकीवर आधारलेली होती. या छोट्याशा ग्रंथामध्ये महात्मा फुल्यांचे समग्र विचाराचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला दिसते. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी या विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली आपल्याला दिसते. अशा प्रकारे तत्कालीन सामाजिक व्यवस्थेची माहिती देणारा हा ग्रंथ असल्याचे आपल्याला दिसून येते. धन्यवाद.